हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ऍपल कीबोर्ड 1 लेसन नंबर 5 द माउस. चला तर पाहून घेऊया. अ कम्प्युटर हॅज अ स्मॉल पार्ट. तर कम्प्युटरला छोटस असं पार्ट असतं. काय असतं? छोटस असं पार्ट असतं. इट इज कॉल्ड माउस. त्या पार्टला आपण माउस असं म्हणतो. काय म्हणतो? माउस असं म्हणतो. द माउस इज जॉईंड टू द सीपीयू बाय वायर. हा जो माउस असतो, हा माउस सीपीयू ला जॉईन केला जातो. कशाला? सीपीयू ला जॉईन केला जातो थ्रू द वायर. वायर सोबत त्याला जॉईन केलं जातं. इट इज कॉल्ड अ माउस बिकॉज इट्स लुक लाईक अ रिअल माउस. याला माउस म्हटलं जातं. का माउस म्हटलं जातो? कारण हा जो माउस आहे तो ओरिजिनल माउस, जो रिअल माउस असतो त्याच्यासारखाच दिसतो असं इथे सांगण्यात आलेलं आहे. डू यू अग्री? तुम्ही याच्याशी सहमत आहात का? असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. अ माउस इज केप्ट ऑन अ फ्लॅट पीस ऑफ प्लास्टिक ऑर अ रबर. तर माउस जो असतो तो प्लास्टिकच्या तुकड्यावर, प्लास्टिकच्या फ्लॅट तुकड्यावर किंवा रबरच्या फ्लॅट तुकड्यावर त्याला ठेवलं जातं. दिस पीस ऑफ प्लास्टिक और रबर इज कॉल्ड माउस पॅड. त्या तुकड्याला, त्या प्लास्टिकच्या तुकड्याला किंवा त्या रबरच्या तुकड्याला, पीस म्हणजेच काय? तुकड्याला येथे माउस पॅड असं म्हटलं जातं. अ माउस पॅड कीप्स द माउस सेफ फ्रॉम द डस्ट. हा माउस पॅड काय करत असतो? त्या माउसला डस्ट पासून वाचवत असतो, सेफ ठेवत असतो. डस्ट पासून काय करत असतो? सेफ ठेवत असतो. द माउस also move well on the smooth surface of the mouse pad. माउस पॅड असल्यामुळंच हा जो माउस असतो काय करू शकतो? वेल म्हणजे चांगला काय करू शकतो? मूव्ह होऊ शकतो. जर तुम्ही खाली तसंच ठेवला तर रफ सरफेसवर, तर माउस चांगलं काम करणार नाही. तर माउसला माउस पॅड असणं गरजेचं आहे. दिस इज द पिक्चर ऑफ द माउस केप्ट अपसाइड डाऊन. तर हे आपल्याला पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे. आपण हा भाग वर ठेवतो आणि खालचा भाग इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. नोटीस दॅट देर इज अ बॉल ऑन इट्स अंडर साइड. वरचं साइड इथे दाखवण्यात आलेलं आहे, अपसाइड डाऊन दाखवण्यात आलेलं आहे आणि खालच्या साईडला काय आहे? एक बॉल आहे, जेणेकरून माउस त्या बॉल मुळे काय करत असतो? वर्क करत असतो, काम करत असतो. अ माउस हॅज बटन्स ऑन टॉप. तर माउसला काय असतात? 2 बटन्स असतात. काय असतात? त्याला बटन्स असतात. तर किती बटन्स असतात ते आपण पाहून घेऊया. अ माउस कॅन हॅव 2 or 3 बटन्स. कधी कधी माउसला 2 बटन्स असू शकतात, कधी कधी 3 बटन्स असतात. वी प्लेस अवर पाम ओव्हर द माउस अँड यूज अवर फिंगर टू क्लिक द बटन्स. तर आपले जे पाम आहे, पाम म्हणजेच काय? तळहात, आपण कशावर ठेवतो? माउसवर ठेवतो. कुठे ठेवतो? माउसवर ठेवतो. आणि आपले जे फिंगर्स आहेत, आपले जे 2 बोट आहेत, 2 ते 3 बोट फिंगर्स कशावर ठेवतो? आपण बटनावर ठेवतो. कुठे ठेवतो? बटनावर ठेवतो. कशासाठी? क्लिक करण्यासाठी. क्लिक द बटन्स. तर पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा. राईट वे ऑफ द होल्डिंग माउस. तर कसं करेक्ट वेने कसं होल्ड करायचं माउस इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर जो आपला पाम आहे, जो आपला तळहात आहे, तर ते माउसवर ठेवायचे आहेत आणि आपले जे फिंगर्स आहेत ते बटनवर ठेवायचं आहे. हा झाला राईट वे, करेक्ट वे झालेला आहे. हा झाला रॉंग वे, क्रॉस पकडण्यात आलेला आहे माउस पहा. आणि पाम कुठं आहे? तळहात वेगळीकडे ठेवण्यात आलेला आहे आणि बटनवर थंब आलेला आहे, फिंगर्स आलेले नाहीत. रॉंग वे ऑफ द होल्डिंग माउस. हे इनकरेक्ट आहे, रॉंग वे आहे पकडण्याचा. When we move the mouse with our hand, an arrow moves on the screen. जेव्हा आपण माउसला हलवतो, आपल्या हाताने जेव्हा आपण माउसला हलवतो, तेव्हा जो स्क्रीनवर एरो असतो, जो मॉनिटरवर, जो कम्प्युटरवर जो एरो असतो, जो टोक असतो बाणाचा, तो काय करतो? हलायला सुरुवात होतो. सो द माउस इज युज्ड ॲज अ पॉइंटर. तर येथे माउस आपण ॲज अ पॉइंटर म्हणून यूज करतो. कम्प्युटरवर काय म्हणून यूज करतो? ॲज अ पॉइंटर म्हणून यूज केला जातो. पॉइंटिंग, वी यूज द माउस टू पॉइंट द आयटम्स ऑन द स्क्रीन. तर इथे आपण माउस कशासाठी यूज करतो? पॉइंटिंग साठी यूज करतो. कुठला आपल्याला ऍप ओपन करायचा आहे किंवा कुठलं तरी
थिंग्स ओपन करायचं आहे, फाईल ओपन करायचं आहे, तर त्या फाईलवर किंवा त्या ॲपवर आपण काय करतो, माऊसनं पॉइंटिंग करतो आणि त्याला डबल क्लिक करून त्याला ओपन करतो. क्लिकिंग, when we press a button on the mouse we hear clicking sound. जसं तुम्ही त्या फाईलवर किंवा त्या ॲपवर तुम्ही ॲरो घेऊन गेलात, पॉइंटर घेऊन गेलात आणि लगेच तुम्ही बटन दाबलात, प्रेस केलात, तर तिथं क्लिकिंग साऊंड येतो. क्लिक म्हणून असा आवाज येतो. दिस मीन्स वी हॅव क्लिक द माऊस. मग क्लिक जिथं आवाज आलं तिथं आपण काय केलं, माऊसला काय केलं, क्लिक केलं असं इथे समजून येईल. समरी देण्यात आलेली आहे पहा, चला तर पाहून घेऊया. अ माऊस इज अ कनेक्टेड टू द सीपीयू बाय वायर. माऊस जो असतो तो सीपीयूशी वायर थ्रू कनेक्ट झालेला असतो. A mouse is kept on a flat piece of the plastic or a rubber called mouse pad. जो माऊस असतो तो फ्लॅट प्लास्टिकच्या तुकड्यांवर किंवा रबरच्या तुकड्यांवर ठेवला जातो. त्या रबरच्या तुकड्याला किंवा प्लास्टिकच्या तुकड्याला माऊस पॅड असं म्हणतात. अ माऊस कॅन हॅव 2 or 3 बटन्स. माऊसला कधी कधी 2 बटन्स असतात तर कधी कधी 3 बटन्स असतात. द माऊस इज युज्ड टू पॉइंट टू आयटम्स ऑन द स्क्रीन. तर माऊस कशासाठी वापरला जातो, स्क्रीन जो असतो, मॉनिटर जो असतो, त्या मॉनिटरवर आपल्याला पॉइंट करून दाखवायचं असतं. कुठलं ॲप वगैरे ओपन करायचं असेल तर तेथे माऊसचा ॲज अ पॉइंटर म्हणून तेथे यूज केला जातो. द बटन्स ऑन द माऊस आर क्लिक्ड विथ द फिंगर. जे माऊसवर बटन्स असतात तर त्या बटन्सला आपण जसं प्रेस केलं तर तिथं क्लिक कसा आवाज येतो, तर तिथं फिंगर्सनं काय होणार आहे, माऊसला क्लिक्ड असा आवाज येणार आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे, द बटन्स ऑन द माऊस आर क्लिक्ड विथ द फिंगर. बटन्सला आपण टच केलं तर क्लिक्ड होणार आहे. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, चला तर पाहून घेऊया. चूज द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ऑप्शन्स देण्यात आलेला आहे तर त्याच्यातलं करेक्ट ऑप्शन्स इथं काय करायचं आहे, आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. अ कम्प्युटर माऊस इज कनेक्टेड टू द डॅश डॅश बाय वायर. तर वायर सोबत सीपीयू सोबत काय असतो, इथं माऊस कनेक्टेड असतो. तर मॉनिटर और सीपीयू देण्यात आलेला आहे, तर आन्सर येईल सीपीयू. सेकंड वन देण्यात आलेला आहे, अ माऊस शुड बी केप्ट ऑन डॅश डॅश. तर माऊस कशावर ठेवलं जातं, माऊस पॅडवर ठेवलं जातं का चेअरवर ठेवलं जातं, तर माऊस पॅडवर ठेवलं जातं. तर येथे माऊस पॅड लिहून घेणार आहोत. अ माऊस हॅज 2 or 3 डॅश डॅश ऑन द टॉप. तर माऊसला 2-3 बटन्स असतात का कीज असतात, तर बटन्स असतात. तर येथे आन्सर येईल बटन्स. D1 देण्यात आलेला आहे, देअर इज अ डॅश डॅश ऑन द अंडर साइड्स ऑफ द माऊस. माऊसच्या अंडर साइड आतमध्ये बॉल असतो का व्हील असतो, तर बॉल असणार आहे. तर आन्सर काय येईल, बॉल येईल. सेकंड क्वेश्चन देण्यात आलेला आहे, राईट T फॉर ट्रू स्टेटमेंट्स अँड F फॉर फॉल्स स्टेटमेंट्स. तर येथे आपल्याला ट्रू और फॉल्स देण्यात आलेला आहे. तर जे करेक्ट असेल तर त्याला T लिहायचं आहे आणि जे फॉल्स असेल तर त्याला F लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. अ कम्प्युटर माऊस लुक लाईक अ स्मॉल बर्ड. तर जो कम्प्युटरचा माऊस आहे तो पक्षीसारखा दिसतो का, तर नाही. तर तो कसा दिसतो, माऊस सारखा दिसतो, उंदरासारखा दिसतो. तर स्टेटमेंट आहे रॉंग. तर आन्सर येईल F. द सरफेस ऑफ द माऊस पॅड इज अ स्मूथ. जो माऊस पॅड असतो त्याचा सरफेस कसा असतो, स्मूथ असतो. कारण त्या स्मूथ पॅडमुळेच माऊस काय करू शकतो, चांगला वर्क येथे करू शकतो. तर आन्सर काय येईल, ट्रू येईल. तर इथे T लिहून घेऊया. C1 देण्यात आलेला आहे, अ माऊस मे हॅव 2 or 3 बटन्स. तर माऊसला 2 किंवा 3 बटन्स असतात. हा करेक्ट स्टेटमेंट आहे. तर येथे ट्रू लिहून घेऊया किंवा T असं लिहून घेऊया. D1 देण्यात आलेला आहे, वी यूज ऑल आवर फिंगर्स टू क्लिक द बटन्स ऑन द माऊस. माऊसवरचे बटन्स क्लिक करण्यासाठी आपण आपले सगळे फिंगर्स यूज करतो असं सांगितलेलं आहे. तर इनकरेक्ट सेंटेन्स आहे, रॉंग आहे. तर आन्सर येईल फॉल्स. F लिहून घेऊया. थर्ड वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे, कम्प्लीट द सेंटेन्स म्हटलेला आहे. सेंटेन्सेस फर्स्ट वन आहे, अ माऊस पॅड इज यूज टू कीप द माऊस डॅश डॅश. तर माऊस पॅड कशासाठी ठेवला जातो, माऊसच्या खाली, तर त्याला डस्ट पासून सेफ करण्यासाठी. तर आन्सर काय येईल, सेफ फ्रॉम डस्ट. B1 देण्यात आलेला आहे, अ माऊस इज युज्ड टू पॉइंट टू डॅश डॅश. कशासाठी यूज केलं जातं माऊस,
पॉइंट करण्यासाठी, आयटम्स ऑन द स्क्रीन, स्क्रीनवर कम्प्युटर जे काही आयटम्स, ॲप्स, आयकॉन्स आहेत त्यांना पॉइंट आउट करण्यासाठी येथे माऊसचा वापर केला जातो. तर आन्सर काय येईल? अ माऊस इज यूज टू पॉइंट टू आयटम्स ऑन द स्क्रीन. C1 देण्यात आलेला आहे. वेन वी मूव द माऊस अँड ॲरो डॅश डॅश. जसं आपण माऊस मूव केलो माऊस पॅडवरून, सेम त्याच वेळी स्क्रीनवर सुद्धा काय होणार आहे? ॲरो काय होणार आहे? मूव होणार आहे. तर आन्सर काय येईल? वेन वी मूव द माऊस अँड ॲरो मूव्ज ऑन द स्क्रीन. D1 देण्यात आलेला आहे. वेन वी प्रेस अ बटन ऑन द माऊस वी हिअर डॅश डॅश. जसं आपण बटन क्लिक केलं, माऊसचं बटन जसं क्लिक केलं तर आपल्याला एक साऊंड ऐकू आला. तर तो साऊंड कुठला आहे? क्लिकिंग साऊंड आहे. तर आन्सर काय येईल? वेन वी प्रेस अ बटन ऑन द माऊस वी हिअर अ क्लिकिंग साऊंड. फोर्थ वन देण्यात आलेला आहे. ड्रॉ अ माऊस ऑन द माऊस पॅड अँड कलर इट. तर माऊस पॅड काढायचा आहे, माऊस पॅडवर माऊस काढायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे? कलर करायचं आहे, ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. फिफ्थ वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे. पुट अ टिक ऑन द करेक्ट वे बाय होल्डिंग माऊस अँड क्रॉस ऑन द रॉंग वे. करेक्ट वे काय आहे? माऊस पकडायचा, जो आपला तळहात असतो तो माऊसवर असायला पाहिजे आणि आपले जे फिंगर्स असणार आहेत ते माऊस बटनवर असणं गरजेचं आहे. हा रॉंग वे आहे आणि हा काय झालेला आहे? करेक्ट झालेला आहे. तर इथे आपण क्रॉस करून घेऊया, इथे करेक्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 5 द माऊस हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.